जंगलाच्या रस्त्यामध्ये लपलं होतं एक राजगहरं. मित्रांच्या हास्यामध्ये लपलेलं होतं एक राजगहरं. मेहंदीच्या वासामध्ये लपलेलं होतं रक्ताचं एक निशान. नदी नव्हती पाण्याची, तर ते होतं दुःखाचं भरलेलं पूर्ण अरमान. एक चालली होती साथ निभावायला, स्वतःच बनली कहाणी. वेरकस्टरच्या या चक्रेमध्ये लपून गेली प्रत्येक जवानी. संध्याकाळची वेळ होती. आनंदी आणि वृक्षा जे दोघी जणी खूप चांगल्या मैत्रिणी होत्या, हिरवगार जंगलाच्या मधून जाणाऱ्या रस्त्यावरती सायकल चालवत होते. दोघी जणी खूप आनंदित होते आणि अशी सायकल चालवत होते की जसं की एक दुसऱ्यांशी रेस लावत असतील. सायकल चालवता चालवता ते दोघंही जण समोर जात होते आणि थोड्या वेळानंतर जंगलाच्या आतमध्ये जाताना एका रस्त्यावरती जाऊन थांबतात. दोघंही जणी त्या रस्त्याला बघतात आणि त्यांना त्या रस्त्याबद्दल जाणण्याची खूप जिज्ञासा होती आणि ते जवळच असलेल्या फळ विकणाऱ्या एका व्यक्तीला विचारतात, दादा, हा रस्ता कुठे जातो? हे तुम्ही काय विचारत आहात? कुठं पण जात असेल. आम्ही शहरातनं आलो आहोत, अथा इथे दिवस थांबण्यासाठी. कॅम्पिंग करायला आले आहेत. हां, कॅम्पिंग करायला. काय आतमध्ये जंगलामध्ये कोणती नदी आहे? हो, सगळंच आहे. जे नाही असायला पाहिजे ते पण आहे. म्हणजे? नाही, काहीच नाही. इकडून सरळ जा. बस 3 किलोमीटरवर एक नदी सापडेल, जर पोहोचू शकले तर. आनंदी आणि प्रेक्षा त्यांना हे थोडंसं वेगळंसं वाटतं, पण ते त्याला नजरअंदाज करण्याचा प्रयत्न करतात आणि त्या जंगलाच्या रस्त्याने निघून जातात. दोघेही जणी आपल्या त्या जंगलाच्या रस्त्याने सायकल फिरवतात आणि त्या जंगलाच्या आतमध्ये सरळ आतमध्ये निघून जातात. दोघंही जण त्या फळ विकणाऱ्या व्यक्तीच्या बोलण्यानुसार सायकल चालवतच आतमध्ये निघून जातात. थोड्या वेळानंतर ते एक जुन्या आणि मोठ्या झाडाजवळ येऊन थांबतात. यार आनंदी, अर्धा तास तर झाला असेल आपण इथे सायकल चालवतोय. त्या फ्रूटवाल्याच्या अनुसार तर 3 किलोमीटरवरतीच नदी होती ना? हां यार, मला तर असं वाटतं 3 नाही, आपण 6 किलोमीटर आतमध्ये आलो आहोत आणि काहीच नाही मिळालं. आपलं GPS चेक कर जरा, बघ जरा आपण कुठे आहोत. आनंदी आपल्या बॅगमधून GPS ट्रॅकर काढते, पण त्यामध्ये कोणतंच सिग्नल नव्हतं. यार, ह्याला तर आत्ताच खराब व्हायचं होतं. काय झालं? नो सिग्नल. शिट यार, आता काय करणार आपण? मला असं वाटलं की ई मॅपने काम होईल, म्हणून मी दुसरे मॅप घेतले नाही यार. अच्छा, एक काम करूया, आपण ज्या रस्त्याने आपण आलो आहोत त्या रस्त्यालाच फॉलो करून आपण बाहेर निघून जाऊया. आनंदी वरती बघते तर तेवढ्यातच चारीकडे अंधार झाला होता. बघतेस? अरे हां यार, हे तर मी बघितलंच नाही. एक काम करूया, आपण कोणती खाली जागा बघूया आणि आज रात्री तिथेच थांबूया. जसंच ते दोघीजणी तिथून निघून जातात, जंगलाची आत्मा वेरिकस तिथे आपल्याला दिसते, त्याच जागेवरती जिथे आता ते उभी होते. आणि वेरिकस त्यांना तिथून जाताना बघत राहते. काही वेळ समोर गेल्यानंतर ते एका अशा जागेवरती पोहोचतात जी पूर्ण खालीशी होती. चारीकडे मोठी मोठी झाडं होती आणि तिथे खूप जास्त अंधार होता. दोघेही जणी तिथे थांबतात. ही जागा बरोबर वाटते, काय वाटतं? हां, चला इथेच आपण कॅम्प लावूया. हां चल. ते दोघेही जणी आपला कॅम्प सेटअप करतात, लालटेन जाळवतात. आणि आता खायला काय आहे? मी आपल्या बॅगमध्ये काही कप नूडल्स ठेवले होते, कदाचित त्याने काम होईल. पण गरम पाणी, ओ शिट, हे तर माझ्या डोक्यातनंच निघून गेलं. आता काय करायचं? एक काम करूया, तू जंगलाच्या साईडने जा आणि तू लाकडं जमा कर आणि मी बाकी सर्व सामान आणि गोष्टींचं लक्ष ठेवते. पण आनंदी, मला एकट्यामध्ये भीती वाटते. काय आपण सोबत नाही जाऊ शकत? तर आपण सोबत गेलो आणि मागून आपलं कोणी सामान घेऊन गेलं तर? चल ना, आता या जंगलामध्ये कोणच येणार आहे. अच्छा, एक काम करूया, मी लाकडं शोधून आणते आणि तू सामानाचं लक्ष ठेव. अच्छा ठीक आहे, पण लवकर ये. हां. आनंदी तिथून निघून जाते. प्रेक्षा जवळ असलेली एक लाकडी उचलते आणि एका दगडावरती बसते. तर आनंदी चालतच चालत खूप आतमध्ये गहऱ्या जंगलामध्ये निघून जाते, सुकड्या लाकडाच्या शोधात. ती थोडं अजून समोर जाते आणि तिला वाहत्या पाण्याचा आवाज येतो. हे पाणी आणि पाणीचा आवाज, मला जायला हवं.
आनंदीला हे माहिती करायचं असतं की आवाज कुठून येत आहे आणि त्याच दिशेने ती जाते. थोड्या वेळानंतर ती एक छोट्याशा वाहत्या नदीजवळ जाऊन पोहोचते आणि हे बघून तिच्या चेहऱ्यावरती लगेचच हास्य येतं. ती आपले कपडे काढते आणि किनाऱ्यावरती ठेवते आणि एकटीच नदीमध्ये उतरते. ती थंड पाण्याच्या आतमध्ये जाऊन शांततेने आंघोळ करते. तेवढ्यातच तिला असं वाटतं की जंगलाच्या रस्त्याने एक जोरात आवाज येतो. ती लगेचच त्या दिशेने बघते आणि बघते की ती आवाज कुठून येते. दुसरीकडे प्रेक्षा अजूनही त्या दगडावरती बसली होती आणि आनंदीच्या परत येण्याचा वाट बघत होती. ती आजूबाजूला जंगलांच्या किड्यांचा प्रत्येक आवाजाने घाबरते आणि खूप घाबरते. तर तेवढ्यातच तिला अंधाराच्या जंगलातनं एक खूप जोरात आवाज येतो. ती लगेचच घाबरूनच उभी राहते आणि आपल्या हातामध्ये काठी उचलते. कोण आहे तिकडे? तिला कोणताच उत्तर येत नाही. कोण आहे? तर तेवढ्यातच अचानक तिच्या कोणीतरी खांद्यावरती हात ठेवतं. भीती तिच्या पूर्ण शरीरामध्ये पसरून जातं आणि ती लगेचच मागे वळते. ती बघते की तिच्याशिवाय कोणीच नाही आहे. बस आनंदी उभी आहे. थँक गॉड तू इथे आलीस. मी तर घाबरली होती यार. हे जंगल खूप भीतीदायक आहे आणि तिकडून खूप आवाज येत होते. आनंदी प्रेक्षाला शांत करते. घाबरू नकोस, शांत हो. आता अजिबात घाबरायची गरज नाही आहे. मी आली आहे ना. थँक्यू यार. तू तर लाकडं घ्यायला गेली होतीस ना, आणले नाहीस? लाकडं सोड, मी अजून काहीतरी शोधलंय. ते काय? मला ती नदी भेटली आहे जिच्याबद्दल आपल्याला सांगितलं होतं. काय खरंच? तर मग आपल्याला तिथेच जायला पाहिजे. चल आपण टेंटला बंद करून तिथे घेऊन जाऊया. आपल्याला इथे घेऊन जायची गरज नाही आहे. आपण तिथे जाऊन थोड्या वेळ बसूया आणि मग काहीतरी खाऊन पिऊन परत येऊ. प्रेक्षा थोड्या वेळ विचार करते आणि मग नंतर मान्यता देते आणि दोघेही जणी त्या जंगलाच्या आतमध्ये निघून जातात. त्या जंगलाच्या रस्त्याने ते जोरात चालत होते आणि आपल्या हातामध्ये टॉर्च घेऊन ते रस्ता बघत चालले होते. अंधारामध्येही त्यांचे पायही खूप जोरात चालत होते. पण प्रतीक्षालाही तिच्यासोबत चालताना थोडा त्रास होत होता. तीही आपल्या हातामध्ये टॉर्च घेऊन तिच्या मागे मागे चालत होती. आनंदी थांब ना यार, किती जोरात का चालतेस? अजून किती लांब आहे? बस थोडा वेळ अजून. प्रेक्षा, नदीच्या जवळ थोडंच वेगळं आहे, तिथे थकान नाही वाटणार. प्रेक्षा काही वेळ तिच्या मागे मागे चालत होती. तसं तू काहीतरी बोलत होतीस ना त्या आवाजाबद्दल, ते काय होतं? ती एक मुलगी होती जी एक रस्ता विसरली होती, पण आता ती खुश आहे. तू एवढं वेगळं का बोलतेस? प्रतीक्षा हवेमध्ये काहीतरी वास घेते आणि हा सुगंध कसला आहे? मेहंदीसारखा थोडा वास येतोय. आनंदी चालणं थांबवते आणि तिथेच उभी राहते. ती मागे न वळता प्रेक्षाशी सक्त आवाजामध्ये बोलते. तर तुला मेहंदी नाही आवडत? तुला माहिती आहेस मेहंदी किती शुद्ध असते? चल आता जास्त घाबरवू नकोस. भूतच्या गोष्टी आता खूप जुन्या झाल्या आहेत. प्रेक्षाला हे मस्करी वाटते आणि हे बोलताच ती आनंदाच्या समोर निघून जाते. थोड्या वेळानंतर ती परत त्याच नदीच्या जवळ येऊन थांबते. पण आता पाणी आता पहिल्यासारखं साफ दिसत नव्हतं. नदी ही शांत होती आणि त्याचं पाणीही गहरं आणि काळं झालं होतं. ही नदी आहे? ह्याचं पाणी तर पूर्ण काळं आहे. आनंदी, इथे थांबण्याचा काही फायदा? ती बोलता बोलता अचानक थांबते, पण तिला काहीतरी दिसतं. ती बघते की आनंदीची जॅकेट पाण्यामध्ये एका दगडावरती अटकली आहे. आनंदी, तुझं जॅकेट तिथे कसं आहे? तू तर घालून गेली होतीस ना? आनंदी त्या अंधारामधून चालून बाहेर येते. आता तिची चाल पूर्णपणे बदलली होती. ती नवरीचा लेहंगा घालून बाहेर होते. हातामध्ये बांगड्या आणि गळ्यामध्ये हार होता. तिचा चेहरा आता पूर्ण वेगळा होता. मी आंघोळ केली आहे. जुने कपडे खूप वजनदार झाले होते. अपेक्षा हे बघून घाबरते आणि एक पाऊल मागे जाते. तू कोण आहेस आणि आनंदी कुठे आहे? जसंच ती एक पाऊल समोर जाते, तिचा चेहरा बदलून एक वेगळ्या मुलीचा होऊन जातो.
ती नवरीच्या वेशामध्ये खूप भयंकर वाटत होती. आनंदी तिथेच आहे जिथे तिला असायला हवं. माझ्यासोबत माझी डोली उठणार आहे प्रेक्षा. मला मैत्रिणींची गरज आहे. वेरिकस आपला हात प्रेक्षाकडे उचलते. तिच्या हातातनं रक्त येतं आणि रक्ताची थेंब खाली रक्तगडांवरती धडकत होती. हे बघून प्रेक्षा घाबरते आणि तिथून धावायचा प्रयत्न करते. जसंच ती मागे वळते तिला नदीच्या दुसरीकडे आनंदी दिसते. ती पण नवरीच्या वेशात होती. तिच्या डोळ्यामध्ये अश्रू होते आणि ती हळूहळू हवेमध्ये गायब होऊन जाते. हे बघून प्रेक्षा पूर्णपणे तुटून जाते आणि तिला समजून येतं की जी तिला इथे घेऊन आली आहे ती कधी आनंदी नव्हतीच. तू तिला मारलंस. मग ती माझी सगळ्यात चांगली मैत्रीण होती. मी तिला मारलं नाही. मी तिला अमर केलं आहे. आता ती कधी म्हातारी नाही होणार. ती कधीही धोका नाही मिळणार. ती नेहमी कुवारी राहणार माझ्यासारखं. ती समोर जाते आणि प्रेक्षाच्या जवळ येते. प्रेक्षा नाहीमध्ये आपलं मान हलवते आणि आपला जीव वाचवण्यासाठी तिथून धावायचा प्रयत्न करते. तिला धावण्याचा कोणताही मार्ग दिसत नाही तर ती स्वतःच ती नदी पार करायचा निर्णय घेते. ती काही न क्षण घालवता पाण्यामध्ये उडी मारते. जसंच ती पाण्यामधून दुसरीकडे पोहून जाण्याचा प्रयत्न करते तर तिला पाण्यामधून कित्येक तरी हात बाहेर येताना दिसतात. ज्याचा अर्थ असतो की तिथे फक्त आनंदी नव्हती तर ती सर्व मुली होती जी मागच्या काही दिवसांमध्ये गायब झाली होती. प्रेक्षाला सर्व समजतं की नदीचा रंग काळा नाही तर रक्त हे लाल आहे. हे सर्व काही त्या मुलींच्या रक्तांसारखं होतं ज्यांना वेरिकसनं इथे थांबवलं होतं आणि आता ही वेळ तिची आहे. तेवढ्यातच वेरिकस त्या पाण्यातनं बाहेर येते आणि अपेक्षाच्या खांद्यावरती हात ठेवते. ती तिच्या डोळ्यामध्ये बघतच एक भीतीदायक हास्य देते. माझी वरात तर त्या खाईमध्ये पडली होती पण माझी डोली आज उठणार. चल माझी मैत्रीण बन. नाही नाही. इथेच ही रात्र संपून जाते. दुसऱ्या सकाळी दोन्ही मुली परत तिथे येऊन थांबतात जिथे त्या जंगलाच्या रस्त्याने जाण्याचा रस्ता चालू होतो आणि परत ते त्याच फळ विकणाऱ्या व्यक्तीकडे जातात. दादा, हा रस्ता कुठे जातो? कॅम्पिंग करायला आले आहात? हां, कॅम्पिंग करायला. सरळ जा आणि 3 किलोमीटरवर तुम्हाला एक मस्त नदी सापडेल. मज्जा येईल. दोघेही जणी त्याच्याबद्दल माहिती करायला उत्सुक होतात आणि ते सायकल घेऊन जंगलाच्या आतमध्ये निघून जातात. अशा प्रकारे वेरिकसचा चक्रही चालू राहतो.